फसव्या योजनांचा फास या कार्यक्रमामध्ये पुन्हा स्वागत। आपण पूर्ण आठवडाभर अशाच फसव्या योजनांविषयी बोलणार आहोत, त्यापासून कसं स्वतःला वाचवायचं याविषयी बोलणार आहोत। जयंत सर, एका महत्त्वाच्या पेपरमध्ये किंवा एका महत्त्वाच्या चॅनलमध्ये आम्ही एखादी बातमी ऐकतो वाचतो की तुम्ही ठराविक रक्कम भरा आणि दुसऱ्या महिन्यात किंवा तिसऱ्या महिन्यात त्याची दुप्पट रक्कम तुम्हाला मिळेल। काही महिन्यांनी लक्षात येतं की आपल्याला दुप्पट रक्कम तर मिळणारच नाहीये, पण आहे ती रक्कम सुद्धा गेलेली आहे। मुळात अशा फसव्या योजना कशा हे ओळखायचं कसं, म्हणजे ह्या फसव्या आहेत योजना हे कसं ओळखायचं? कुठचीही गुंतवणूक योजना असेल, मग ती कंपनी डिपॉझिट असेल तर त्याला रिझर्व्ह बँकेकडनं मान्यता घ्यावी लागते। जर डिबेंचर स्कीम असेल किंवा कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम असेल तर ह्याला सेबीची मान्यता लागते। म्युच्युअल फंड्स योजनांना सेबीची मान्यता लागते। इन्शुरन्स योजनांना IRDA इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटीची मान्यता लागते। असं प्रत्येक योजनेसाठी कोणतरी नियामक संस्था आहे की ज्या नियामक संस्थेमार्फत त्याचं कंट्रोल केला जातो, त्याचं मार्गदर्शन केलं जातं। अशा पद्धतीत ज्या पेपरला बातम्या येतात ह्याला कोणीही रेग्युलेटर अस्तित्वात नाही। म्हणजे उदाहरणार्थ बघायचं झालं तर शेळ्या मेंढ्या पालन किंवा टिकवूड प्लांटेशन ह्या योजना इतक्या बाजारात आलेल्या होत्या 10 वर्षापूर्वी, किंवा इव्हन आत्तासुद्धा शारदा चिटफंडची योजना आहे। हे चिटफंड म्हणजे काय तर कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीमसारखंच ह्या योजना राबवल्या जातात आणि ह्याच्यासाठी रेग्युलेशन्स सगळ्या बाबतीत अस्तित्वात नाहीत। म्हणजे जे गोट फार्मिंग आहे, शेळ्या मेंढ्या पालन आहे किंवा शेतीविषयक हे जे आहेत याच्यासाठी कुठचाही रेग्युलेटर नाही। तर कुठच्या गोष्टीला रेग्युलेटर आहे त्याच ठिकाणी आपण आपली गुंतवणूक करावी। दुसरा भाग असा की नवीन कंपनी कायदा अस्तित्वात आल्यानंतर 2014 साली पुष्कळ ह्याच्यात बदल झालेले आहेत। म्हणजे ज्या योजनांना जरी एखादा रेग्युलेटर नसेल पण ह्या कंपन्या एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड कंपनीद्वारा राबवल्या जात असतील तर आणि त्याच्यात काही घोटाळा झाला तर तुम्हाला कंपनी लॉ बोर्डाकडे अर्ज करता येतो आणि त्याद्वारा तुम्हाला न्याय मिळण्याची शक्यता असते। जयंत सर, यातून एक हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे की कुठेतरी आपण किती परतावा मिळतो आहे आपल्याला, म्हणजे कशावर आपण विश्वास ठेवायचा। आपण जर बँक एखादी आपल्याला 8% किंवा 9%, चांगली बँक 10% परतावा देत असेल समजा काही स्कीम्सच्या माध्यमातून, तर असा परतावा देणारा कोण आहे बॉ जो 50% किंवा त्याहून 100% परतावा देतो, याचाही विचार करण्याची सामान्यांना गरज आहे। मी पूर्वी सुद्धा असं म्हटलेलं होतं की PPFचं व्याज हे सगळ्यात सेफ, कारण केंद्र सरकारची ती योजना आहे आणि प्रॉव्हिडंट फंडाशी संबंधित असल्या कारणामुळे पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाला जे 8.7% व्याज जे आहे हे सेफेस्ट व्याज, अगदी सुरक्षित व्याज असं आपण नक्की म्हणू शकतो। याच्यावरती तुम्हाला 1% जरी व्याज जास्ती देणारी कुठचीही योजना असेल तर त्या प्रमाणात त्याच्यात जोखीम ही आलीच आली। मग ती जोखीम तुम्ही पेलू शकताय का, घेऊ शकताय का, हा विचार प्रत्येक गुंतवणूकदारांनी स्वतः आधी करायला पाहिजे। म्हणजे एखादी योजना 10% व्याज देते, मग ती सरकारी बँक असो, कोऑपरेटिव्ह बँक असो किंवा एखादी संस्था असो, कुठच्याही संस्थेमार्फत थोडंसं जरी व्याज जास्ती मिळालं तरी त्या व्याजाबरोबर तेवढी जोखीम ही आलीच आली। ती जोखीम घेण्याची माझी कॅपॅसिटी आहे का, मी तेवढी जोखीम घेऊ शकतोय का, हा प्रत्येकाने स्वतः आधी विचार करायला पाहिजे। आणि जर असं एका महिन्यात किंवा एका वर्षात जर कुठची रक्कम दुप्पट झाली असती तर भारतात गरिबी राहिलीच नसती, सगळेच श्रीमंत झाले असते। असं होत नाही, हे आपण आधी हे समजून घ्यायला पाहिजे। हे आपण ह्याच्या कुठेतरी कचाट्यात सापडून त्याच्यात आपण गुंतवणूक करतो। खरं आहे, पण मग अशा ज्या योजना आहेत त्यांच्या कचाट्यात आपण सापडू नये यासाठी सत्यता ही कोणत्या निकषांवर पाहायची किंवा बघितली गेली पाहिजे जयंत सर? याच्यासाठी मुख्य मुद्दा व्याजाचा दर आणि दुसरा मुख्य मुद्दा की जोखीम घेण्याची कॅपॅसिटी आपली काय आहे आणि त्या योजनेमध्ये जोखीम काय आहे। म्हणजे आता शेळ्या मेंढ्या पालनाचा जो व्यवसाय होता आणि त्याच्यामध्ये प्रचंड परतावा आहे असं सांगितलं जायचं,
आणि तसंच ज्या टिकवूड प्लांटेशनच्या कंपन्या होत्या त्या कंपन्या पण 15 वर्षात तुमचं सागाचं झाड तयार होईल आणि त्याच्यापासून कापून तुम्हाला तोडून एवढा फायदा होईल असं सांगितलं जायचं. आमचं स्वतःच्या जमिनीवरती असंच एक सागाचं झाड आहे. मी काकांना विचारलं, एवढं जुनं झाड अजून का नाही आपण तोडत आहोत? तर ते झाड 25 वर्ष जुनं होतं आणि ते सांगत होते की अजून 15 वर्ष तरी हे तोडण्यायोग्य होणार नाही आहे. म्हणजे 40 वर्षानंतर जे झाड तोडून जून झाल्यावर तोडायचा हा जो विचार असतो, तर इथे हे 15 वर्षात तुम्हाला झाडाचे पैसे दुप्पट तिप्पट पाचपट देणार होते. हे कसं शक्य आहे हा विचार आपण करत नाही. आणि शेतीमध्ये एवढं जर प्रचंड प्रचंड उत्पन्न आपल्याला मिळत असतं तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या. खरंय. जैन सर, एक खूपदा उत्तर दिलं जातं, समजा जर असा कुठल्या गुंतवणूकदाराने प्रश्न एखादा विचारला याच गुंतवणुकी संदर्भात, जर त्याला काही माहिती असेल तर, की बुवा तुम्ही आमचे पैसे कुठे गुंतवणार आहात की तुम्ही एवढा परतावा देताय, तर त्यांना एक सरधोपट उत्तर कायम मिळालेलं बघायला मिळतं की आम्ही मार्केटमध्ये लावणार आहोत ते पैसे. तर ह्याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा, काही थोडक्यात सांगू शकाल? मार्केट म्हणजे नक्की कुठे? शेअर बाजार का ते कुठचा तरी व्यवसाय करणार आहेत आणि त्याला ते मार्केट म्हणतायत? म्हणजे पूर्वी सुरत कॉटन मिल्स अशी एक जाहिरात यायची, नोकरी छोडो, नोकरी से दिन नहीं बदलेंगे, आणि तुम्ही आमच्याकडनं व्यवसाय करा, कापड घेऊन विका, तुम्हाला प्रचंड फायदा होईल. हे जाहिरात करायला सगळं सोपं आहे, पण खरोखर एवढा जर फायदा होत असता तर लोकांनी नोकऱ्या न करता प्रत्येकाने स्वतःचा व्यवसाय चालू केला असता. प्रत्येक व्यवसायात ही जोखीम असते आणि तुम्ही ती जोखीम त्या व्यवसायाशी निगडित असते, तर ती जोखीम घेऊन तुम्ही परतावा किती येऊ शकतो हे बघायला लागतं. मार्केटमध्ये म्हणजे नक्की कुठच्या मार्केटमध्ये एवढा प्रचंड फायदा आहे की जो त्यांना मिळणार आहे आणि मला मिळू शकत नाहीये, याचा विचार झाला पाहिजे.